कर्नाटकातील राज्यसभेचे एक खासदार आहेत हिराण्णा कडाडी. ते बोटं मोडतायत सध्या. त्यांनी काल असं वक्तव्य केलं की महाराष्ट्राचा सीमा प्रश्न संपलेला आहे आणि त्याला म्हणे आम्ही माती पण दिली आहे. ते कडाडीनं सांगतोय. एक लक्षात ठेवा, जोपर्यंत मराठी माणूस जिवंत आहे ना आणि त्याच्या न्याय हक्कासाठी लढतोय तोपर्यंत हा प्रश्न संपलेला नाही. आजही जा तुमचं सरकार आहे ना डबल इंजिन, न्यायालयात जाऊन सांगा ना हे सगळ्या गोष्टी. बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर हा बहुभाषिक मराठी प्रांत आहे. तो गेली 60 वर्ष सातत्यानं महाराष्ट्रात समाविष्ट व्हावा म्हणून सामाजिक, राजकीय आणि कायदेशीर लढाई लढतोय. त्या मराठी माणसाच्या मागे तमाम महाराष्ट्र उभा आहे. बरं, एवढं लक्षात ठेवा. आणि तो प्रश्न असा तुमच्या वक्तव्याने संपणार नाही. लढा तर करणं मराठी माणसाच्या अंगात आहे. फक्त बेळगावातल्या आणि कर्नाटकातल्या मराठी माणसाला सांगेन, पहा किती हिंमत आहे ती. तुम्ही तुमची हिंमत दाखवा आणि एकता दाखवा. तुमचा आमदार, खासदार निवडून आले पाहिजेत मराठी. हे कडाडी फडाडी नाही आले पाहिजे, मराठी आले पाहिजे. ती मराठी माणसं निवडून द्या. तुमचा न्याय हक्क तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. एकजूट राखा आणि महाराष्ट्र, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमच्या सोबत आहे, तेवढं लक्षात ठेवा. राज्यसभा सदस्य हिराण्णा कडाडी यांनी काहीतरी वक्तव्य केलेलं आहे पत्रकार परिषदेमध्ये. बेळगावचा सीमाप्रश्न संपलेला आहे आणि हे काही साध्य नाही असं काहीतरी बालिश वक्तव्य करून परत एकदा आपल्या अकलेचे तारे त्यांनी तोडलेले आहेत. तर कडाडी तात्या, एक गोष्ट लक्षात घ्या, बेळगावचा मराठी माणूस इतका स्वाभिमानी आहे की अजून जरी 70 वर्ष गेली तरी ह्या चळवळीसाठी प्राणपणानं लढण्यासाठी आमची तयारी आहे. आणि तुम्ही उगाच अशी काहीतरी बालिश वक्तव्य करून आपल्या अकलेचे तारे तोडत राहू नका. मागच्या दरवाजानं राज्यसभेत निवडून गेलाय. जनतेतून बसून एकदा निवडणूक लढवून बघा. किती जनता तुमच्या पाठीशी थांबते हे तुम्हाला त्या ठिकाणी कळेल. आणि विकासाच्या गोष्टी तुम्ही मारत होता पत्रकार परिषदेमध्ये. बेळगावचा खऱ्या अर्थाने विकास मी प्रत्येक वेळी सांगतो, हा महानगरपालिका समितीच्या हातात होती आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावचा खऱ्या अर्थाने विकास केलेला आहे. आतापर्यंत तुमच्या खासदारांनी बेळगावसाठी असे किती मोठे विकासाचे प्रकल्प आणलेले आहेत हे एकदा तुम्ही दाखवून द्यावं. आताच्या निवडून आलेले खासदार तर असलेले प्रकल्प त्या ठिकाणी हुबळी धारवाडला पळवत आहेत. त्याच्याबद्दल कधीतरी तोंड उघडून बोला. आणि भाजपमध्ये काम करणाऱ्या मराठी माणसांनी खऱ्या अर्थानं या वक्तव्याचा जाब त्यांना विचारावा अशी मी विनंती तुम्हाला करतो. तुम्ही जिथं आहात तिथं काम करा, पण जिथं आहात तिथं मराठी म्हणून थोडा तरी स्वाभिमान बाळगा, एवढंच तुम्हाला माझं सांगणं आहे. आणि अशा वेळेला तुम्ही हे संपलं म्हणून बोलणं हे तुमच्या मनाला तरी पडतंय काय बघा. आजपर्यंत ह्या चळवळीत अनेक लोक आली आणि अशी बालिश वक्तव्य केली आणि कुठंतरी गायब झाली. हा इतिहास आहे. या शेकडो हुतात्म्यांचा तळतळात कधीच वाया जात नाही, एवढी लक्षात ठेवा. आणि ह्याच्यानंतर तुमचे दिवस मोजायला तुम्ही स्वतः सुरू करा. तुमच्या राजकीय अस्तित्वावर तुम्ही स्वतः या ठिकाणी आज घाव घातलेला आहे. कारण या चळवळीसाठी जीव दिलेले जे हुतात्मे आहेत ते अशा लोकांना वेळोवेळी त्यांनी त्यांची जागा दाखवलेली आहे. मी परत आज हिराण्णा कडाडी यांनी कडाडून विचार केला पाहिजे की इथली जनता आज तागायत 60 वर्ष झाली तरी त्या लढ्याची धार कमी होत नाही. तरी सुद्धा जखमेवरती मीठ चोळायचं काम हिराण्णा कडाडी यांनी केलेलं आहे. हिराण्णा कडाडींना मी एवढंच सांगू इच्छितो की सीमा प्रश्नाच्या विरोधात इथल्या लोकप्रतिनिधींनी जी वक्तव्य केलेत ते इतिहास जमा झालेले आहेत आणि तुम्हीही लवकरच इतिहास जमा होणार आहात. कारण हुतात्म्यांचा जो आशीर्वाद इथल्या मराठी जनतेच्या बरोबर आहे तो खूप महत्वाचा आहे. त्याचवरती हा लढा सुरू आहे. मी खास करून विचारू इच्छितो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, भारतीय जनता पार्टीचेच हे राज्यसभेचे खासदार आहेत, आपण उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष आहात, आपण आपल्याच भारतीय जनता पार्टीतल्या एका व्यक्तीने असं वक्तव्य करावं आणि तुम्ही याच्यावरती व्यक्त झालं पाहिजे. आणि समन्वयक मंत्री जे बेळगावात लापता आहेत, जे दिसत नाहीत, अदृश्य त्यांचं काम आहे, ते बेळगावात कधी येत नाहीत. चंद्रकांत दादा पाटील, आता तुम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी समन्वयक मंत्री आहात. शंभूराज देसाई, तुम्हाला तर आम्ही पत्र लिहून थकलो, तुम्ही सुद्धा बेळगावात येत नाही. तुम्ही याला उत्तर दिलं पाहिजे. अशा पद्धतीची वक्तव्य करून हा
सुप्रीम कोर्टचा सुद्धा अपमान आहे. कारण हा जो लढा आहे, हा लढा लढत असताना याचा जो दावा आहे तो सुप्रीम कोर्टमध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे आणि हे राज्यसभेचे खासदार आहेत ज्यांनी हे वक्तव्य केलंय. इरान्ना कडाडींनी 2 दिवस वेळ काढून सुप्रीम कोर्टात जाऊन ही केस नेमकी काय आहे ती समजून घ्यावं. एवढं जरी केलं तरी ते बोलायचं बंद करतील अशी माझी इच्छा आहे. पुन्हा एकदा मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, त्याचबरोबर समन्वयक मंत्र्यांना आणि भाजपच्या तमाम कार्यकर्त्यांना महाराष्ट्रातल्या मी सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीच्याच खासदारांनी हे वक्तव्य केलं आहे. आपण त्याचा समाचार घेतला पाहिजे. एवढंच मी तुम्हाला विनंती करतो.